आई मुलीचे नाते, बाप मुलीचे नाते, भाऊ बहिणीचे नाते, सासरे आणि सुनेचं नातं, बाप मुलाचं नातं, ही सगळी नाती अशी पवित्र नाती आहेत की माणूस याच नात्याची पर्वा करत नाही. नाते सर्वांचे असते, पण अशा नात्यात नेहमीच तडे जातात. सासरे आणि सून यांचे नाते असे आहे की मांडले तर बाप मुलगी आणि नाही मांडले तर काही नाही. ही एक अशी कथा आहे की ही कथा ऐकल्यावर तुम्हाला देखील वाईट वाटेल. अत्यंत ज्ञानी असलेले माझे वडील रात्रंदिवस देवाची आराधना, उपासना आणि सेवेत मग्न असायचे आणि भगवंताची जपमाळ जपत राहायचे. ते त्यांच्या खोलीत एकटेच झोपायचे. बाहेरून बरेच लोक त्यांच्याकडे कुंडली बघण्यासाठी यायचे आणि त्यांना खूप दिलासा मिळायचा. ते त्यांच्या घरी यज्ञ वगैरेचं आयोजनही करायचे. माझे वडील या सर्व कामात पूर्णपणे निष्णात होते. पण हे पाहून मला आश्चर्य वाटले. पहाटे 4 वाजता माझी वहिनी चेहरा लपवून त्यांच्या खोलीतून निघून जायची आणि तिचा मूड खूप खराब व्हायचा. मी माझ्या वहिनीला कारण विचारले तर ती माझ्या वडिलांना खूप शिवीगाळ करायची आणि म्हणायची की तो मेला तर त्याला चांगलं मरण कधीच मिळणार नाही आणि मृत्यूनंतर त्याला मुक्ती मिळणार नाही. त्यांच्या आत्म्याला कधीही शांती मिळणार नाही. एका रात्री वडिलांच्या खोलीत वहिनीच्या किंचाळण्याचा आवाज आला. जेव्हा मी वडिलांच्या खोलीत धावत गेले तेव्हा माझे मन गोंधळून गेले. कारण आता माझ्याकडून संपूर्ण कथा ऐका. आजही माझे डोळे माझ्या वडिलांच्या पूजेने आणि त्यांच्या संगीत वादनाने उघडले होते. माझे वडील इतक्या गोड आवाजात देवाचे भजन गायचे आणि देवाची पूजा करायचे की माझे डोळे रोज त्यांच्या भजनाच्या आवाजाने उघडायचे. माझे वडील खूप चांगले व्यक्ती होते. ते 70 वर्षाचे होते. त्यांचे केसही पांढरे होते. तो एक अतिशय धार्मिक आणि पूज्य व्यक्ती होता आणि खूप चांगला आणि खूप ज्ञानी होता. त्यांच्या खोलीबाहेर भिंतीला टेकून मी अनेकदा वडिलांचा आवाज ऐकत असे. त्यांचे मधुर भजन ऐकून मला जणू काही वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटायचे. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे माझ्या वडिलांच्या खोलीबाहेर बसले होतो. तेव्हा माझी नजर एका सावलीवर पडली. मी नीट पाहिलं तर माझी वहिनी त्यावेळी माझ्या वडिलांच्या खोलीत जात होती. त्यावेळी घरातील सदस्य गाढ झोपेत होते. मला वाटले की कदाचित काही काम असेल म्हणून वहिनी बाबांच्या खोलीत जात असेल आणि आतून वडिलांचा देवाची आरती करण्याचा आवाज पूर्णपणे बंद झाला होता. पप्पांनी पूजा उरकली असे वाटत होते. आता ते त्यांच्या काही कामात व्यग्र होते. पप्पांची स्वतःची पूजेची खोली होती ज्यामध्ये ते देवाची पूजा आणि स्मरण करायचे आणि ते सदैव त्यांच्या आठवणीमध्ये गढून जायचे आणि आपल्या सगळ्यांपासून दूर जाऊन ते देवाची आठवण काढत असे. मी तिथून उठून माझ्या खोलीत आले. मी माझ्या खोलीत पडून होते आणि विचार करत होते की वहिनी यावेळी वडिलांच्या खोलीत का गेली असेल. विचार करत असताना सकाळ झाली. माझ्या लक्षातही आलं नाही. पण आज माझ्या घरातले सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. मी पाहिले की माझा भाऊ शांतपणे झोपला आहे. तो अजून जागा झाला नव्हता. जणू तो रात्रभर झोपलाच नाही. पण जेव्हा मी भावाला विचारले तुला पुरेशी झोप लागली नाही का, मग तो म्हणाला मी रात्रभर गाढ झोपलो होतो पण तरीही सकाळी डोळे उघडत नाहीत. इकडे मी माझ्या वहिनीकडे पाहिले तर ती खूप खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र आनंद दिसत होता. माझा भाऊ विचारात हरवला होता. वहिनीला आठवडाभरासाठी आई वडिलांच्या घरी जायचे होते असे वहिनीने सांगितले. वहिनीचे हे ऐकून भावाने तिच्याकडे तळमळलेल्या नजरेने बघितले आणि म्हणाला माझ्याकडे वेळ नाही, तू जा स्वतः, मला झोप येत आहे. माझे वडीलही माझ्या वहिनीकडे रागावलेल्या नजरेने बघत होते पण ते काही बोलले नाही. पप्पांना कुणालाही शिव्या न देण्याची सवय होती त्यामुळे त्यांनी मौन पाळले. माझे वडील फारसे बोलायचे नाहीत. ते नेहमी असेच गप्प बसायचे. माझी आईही खूप अस्वस्थ दिसत होती. घरात आई वडील यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असे वाटत होते पण त्याबद्दल कोणीच उघडपणे बोलत नव्हते. वहिनीने सामान बांधले आणि सांगितले की तिला तिच्या आईच्या घरी जायचे आहे. रवी तू मला सोडायला येणार नाहीस का, तुला माझ्यासोबत जायचे नसेल तर मी स्वतः जाईल. वहिनींच्या बोलण्याला उत्तर देण्याऐवजी रवी भाईंनी आपल्या खोलीकडे तोंड वळवले. मी त्याच्या मागे गेले. मी पाहिले की तो बेडवर तोंड करून झोपला होता. वहिनी तिची बॅग उचलून आईच्या घरी गेली. ती गेल्यानंतर पप्पा पुन्हा त्यांच्या खोलीत पूजेसाठी गेले. जरी ते फक्त रात्रीच त्या खोलीत जात असत. मी आईच्या खोलीत गेले आणि पाहिलं तर ती सुद्धा बसून देवाची जपमाळ घेऊन माळा जपत होती. हे त्या दोघांसाठी खूप त्रासदायक होते जे त्यांनी कोणालाही सांगितले नाही. हे सर्व बघून मला त्यांची समस्या विचारणे भाग पडले कारण माझे वडील दिवसभरात त्या खोलीत कधी जात नसत. पण जेव्हाही एवढी मोठी समस्या असायची तेव्हा ते त्या खोलीत जायचे. देवासाठी यज्ञ जपमाळ जपायचे. असो माझ्या आई वडिलांना नक्कीच काही समस्या होती आणि ते कोणालाही सांगत नव्हते. आई मला म्हणाली की स्वयंपाक करत जा आणि आजची भाजी वगैरे तयार कर.
काही वेळातच मी भाजी तयार करून मोकळी झाले. संध्याकाळचे 4 वाजले होते. तेवढ्यात घराच्या दारात कोणीतरी येण्याचा आवाज झाला. मी जाऊन दरवाजा उघडला तर माझी वहिनी उभी असलेली दिसली. मी वहिनीला विचारले, सर्व काही ठीक आहे ना? तू तुझ्या आईवडिलांच्या घरी गेली होतीस, परत का आलीस? आठवडाभर राहायला गेली होतीस ना? वहिनीने माझ्याकडे बघितले तेव्हा ती रागाने म्हणाली, मी परत का नाही येऊ शकत? मी परत आल्याने तुला आनंद झाला नाही का? असे म्हणत ती आत गेली. मी तिच्या डोळ्यांकडे काळजीपूर्वक पाहिलं. मी थांबून परत आले होते. तिच्या रडण्याचे कारण मला कळले नाही. जेव्हा मी वहिनीला असे पाहिले तेव्हा मी तिला विचारले, वहिनी काय झालं? तू रडत का आहेस? तुम्ही मला तुमच्या समस्या सांगू शकता? वहिनी अचानक रडायला लागल्या आणि म्हणाली की तुझ्या वडिलांना माहीत आहे ना माझी समस्या काय आहे ती. त्यांना माझ्या समस्येबद्दल माहिती आहे. इथे कोणी काही का बोलत नाही. आता मी पण तुला काही सांगणार नाही. तूही माझे ऐकणार नाहीस कारण तू तुझ्या वडिलांची बाजू घेशील. असे म्हणत वहिनी तिच्या खोलीत गेली. मी स्तब्धतेने पाहत राहिले की या घरात काय चालले आहे. बराच वेळ निघून गेला होता. मला वाटले की मी जाऊन पप्पांशी बोलेन, पण पप्पा त्यांना सापाचा वास आल्यासारखे त्यांच्या खोलीत कोंडून राहिले. त्यांनी मला आवाज दिला आणि म्हणाले की सीमा, संध्याकाळचे जेवण मला माझ्या खोलीत दे. पप्पांच्या बोलण्याने खूप आश्चर्य वाटले आणि आईने मला जेवण दिले. मी जेवण घेतले आणि पप्पांच्या खोलीत ठेवले. त्यावेळी वडील त्यांच्या खोलीत होते आणि खोलीच्या बाथरूममध्ये आंघोळ करत होते. मी त्यांच्या खोलीत अनेकदा डोकावले. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या पूजेत व्यस्त असायचे आणि पूजेच्या खोलीत पडून राहायचे आणि त्याचा आवाज बाहेरही पोहोचायचा. कदाचित ते त्यांच्या पूजेच्या खोलीत योगासने वगैरे करत असावेत. हे पाहून असे वाटले की वडील अजूनही पूजा करत आहेत. वडील बाहेर आल्यावर मी त्यांना माझ्या वहिनीबद्दल सांगितले. आता माझे बोलणे ऐकून ते थोडे हसले आणि म्हणाले, जा आणि तुझ्या वहिनीला येऊन मला तिची समस्या सांगायला सांग. तिला नजर लागते. सुनेवर भूताचे ग्रहण लागले आहे आणि तू जाऊन तिला माझ्या पूजेच्या खोलीत पाठव. मी जाऊन माझ्या वहिनीला हे सांगितले तेव्हा तिने माझ्याकडे रोखून पाहिले. मग ती म्हणाली की मी रात्री जाईन. मी हे माझ्या आईला सांगितले नव्हते कारण मला अशा छोट्या छोट्या गोष्टीवर बोलायची सवय नव्हती. रात्री 8 वाजता पप्पा पूजा कक्षात आले. माझी वहिनी त्यांना पाहत होती. वडील त्या खोलीत गेल्यावर वहिनी त्यांच्या मागे गेल्या. जवळपास 20-25 मिनिटे ती पप्पांच्या खोलीत होती. मला हे खूप विचित्र वाटले. इतक्या उशिरा ती तिथे काय करत होती? अजून अर्धा तास झाला होता. वडिलांच्या खोलीतून वहिनीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येत होता. मी आश्चर्यचकित झाले. आधी मला वाटले की हा माझा भ्रम असावा, पण नंतर वहिनीच्या किंकाळ्या वाढतच गेल्या. अखेर घरातील सर्वजण बाहेर अंगणात जमले. ही गोष्ट वडिलांच्या खोलीतून येत असल्याचे पाहिले. जेव्हा आम्ही वडिलांच्या खोलीकडे गेलो तेव्हा माझी वहिनी जमिनीवर विचित्र अवस्थेत पडली होती. जणू तिला कुणीतरी खूप मारले आहे आणि तिला बऱ्याच वेदना होत होत्या. माझ्या भावाला पाहताच माझी वहिनी पटकन उभी राहिली आणि भावाला मिठी मारून रडू लागली. मला वाचवा, देवाच्या फायद्यासाठी मला या पशुपासून वाचवा. तो खूप मोठा पापी वाईट माणूस आहे. तो वासनेने भरलेला आहे. तो माझ्याकडे त्याच्या सुनेच्या नजरेने नाही तर वाईट नजरेने पाहतो. माझ्या वडिलांच्या वयाचा माणूस अशी वाईट कृत्य करू शकतो किंवा अशी घृणास्पद कृत्य करू शकतो याची कल्पनाही मी करू शकत नाही. मी फक्त माझ्या वहिनीच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. अरे क्रूर लोकांनो, काय बघताय? या खोलीत काय झाले आहे हे तुम्हा लोकांना समजत नाही? माझे काय झाले आहे हे तुम्हाला समजत नाही का? तुम्ही लोक पाहू शकत नाही का? तुझा बाप माझ्या इज्जतीवर आघात करू पाहत होता. माझी दृष्टी काढून भूत काढण्याच्या प्रक्रियेने त्याने माझे खूप नुकसान केले आहे. त्याने मला खोलीत बोलावले आणि माझ्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. शत्रूच्या मुलीला सुद्धा असा सासरा कधी मिळू नये. या माणसाचा इतका वाईट हेतू आहे याची कल्पनाही मी करू शकत नाही. मी त्याला माझ्या वडिलांप्रमाणे मानले. माझी वहिनी बोलत असतानाच वडील खोलीतून निघून जाऊ लागले. तेव्हा माझ्या भावाने त्यांना थांबवले. भावाने वडिलांची कॉलर पकडली. कुठे चालला आहात बाबा? कृपया मला ती काय म्हणत आहे याची उत्तरे द्या. माझे वडील आपल्या मुलाकडे डोळे विस्फारून पाहत होते. एका क्षणी त्यांचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता आणि त्याने विचारले, माझ्या मुला, तू मला असे प्रश्न विचारण्यापूर्वी मी का मेलो नाही? बाबा, मी काय बोललो त्याचं उत्तर द्या. माझे डोके फिरवू नका. भावाने पप्पांवर अतिशय कठोर शब्दात हल्ला केला होता. जणू काही त्यांना गुन्हेगार समजल्यासारखं त्याने आपल्या हातात धरले. माझ्या भावाच्या कृतीचे मला खूप वाईट वाटले. मी विचारही करू शकत नव्हते तो पप्पांशी इतका वाईट वागेल. पण मला कळत नाही का असा प्रश्न निर्माण झाला होता की आम्हा सर्वांना आमच्या वडिलांवर संशय येऊ लागला. तर वडील तसे नव्हते.
ते सर्व वेळ त्यांच्या खोलीत बंद राहिले, कोणाशीही बोलले नाही. आम्हाला त्यांच्याबद्दल फारशी माहितीही नव्हती. माझी आई अचानक माझ्या भावाच्या मुद्द्यावर बोलली. ती म्हणू लागली की मी माझ्या पतीला चांगले ओळखते. मी माझ्या आयुष्यातील बरीच वर्षे तुझ्या वडिलांसोबत घालवली आहेत. तुझे वडील हे करू शकत नाहीत. हे ऐकून माझे आई वडील तिथेच बसले तर माझा भाऊ पत्नीसह खोलीत गेला. मी पाहिले की तो भाऊ आपल्या बायकोला म्हणत होता की मी माझ्या वडिलांना सोडणार नाही. माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहण्याची त्यांची हिंमत कशी झाली. माझी वहिनी माझ्या वडिलांना शिव्या देत असताना ती म्हणाली, मी तुझ्यामुळे तुझ्या वडिलांना बोलले नाही. तुझं त्याच्याशी नातं खूप चांगलं होतं आणि तू पण त्याच्याशी खूप छान होतास, पण ते नेहमी माझ्याकडे अशा नजरेने पाहायचे. यापूर्वी असे अनेकदा घडले आहे, पण मी तुम्हाला सांगितले नाही. मला लवकर या घरातून बाहेर काढ, जेणेकरून आम्ही दोघे वेगळे राहू शकू. मी माझ्या खोलीत आले होते, पण सकाळी आम्हा सगळ्यांना आणखी एक त्रास होणार होता. पप्पा नाश्त्याला आले नाहीत. आईने मला जाऊन त्यांना उठवायला सांगितले. भाऊ म्हणाला, पप्पा ते कोणत्या चेहऱ्याने आपल्यासमोर येऊन बसणार. माझ्या भावाकडून हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी पटकन वडिलांच्या खोलीत गेले, पण खोलीचा दरवाजा काही उघडत नव्हता. मी येऊन माझ्या भावाला सांगितले. आई आणि भाऊ काळजीत पडले. आम्ही पप्पांच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि ते शेवटचा श्वास घेत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थंड घाम होता आणि डोळे पूर्णपणे ओले होते. आम्ही पटकन त्यांना दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांनी सांगितले की पप्पाला अटॅक आला आहे. त्यांना मोठा धक्का बसला आहे. माझ्या वडिलांना हा आरोप सहन न झाल्याने त्यांनी हे जग सोडले. पप्पांच्या मृत्यूने आम्हा सर्वांना हादरवून सोडले. बाबा इतक्या लवकर आम्हा सर्वांना सोडून जातील असे भावाला वाटले नव्हते. ज्या वडिलावर त्याने असे घृणास्पद आरोप केले होते हे स्पष्ट करण्याआधीच त्याचे वडील हे जग सोडून गेले होते. आता भावाच्या लक्षात आले होते की आपण जे काही केले ते खूप चुकीचे आहे. याच कारणामुळे तो वडिलांच्या अंत्यसंस्कारात खूप रडला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. जणू काही तो स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. प्रत्येक वेळी तो म्हणायचा की माझ्या पत्नीमुळेच सर्व काही घडले आहे. ती माझ्या वडिलांची खुनी आहे. तिला बोलवा, ती कुठे आहे. मला माझी वहिनी कुठेच दिसली नाही. शेवटच्या वेळी मी तिला पाहिले होते जेव्हा आम्ही माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो. तिने मला पांढरी चादर दिली होती. त्यानंतर मी तिला पाहिले नव्हते. मी आईला विचारले तर ती म्हणाली ती कुठे गेली आहे, तिला तिथेच राहू दे. आता तिचे नाव काढू नकोस. आईच्या डोळ्यात सुनेबद्दल प्रचंड तिरस्कार आणि राग होता, तर भाऊही बायकोवर चिडला होता. आम्ही सर्वजण वडिलांच्या अंत्यसंस्कारात मग्न होतो. प्रत्येकजण आम्हाला विचारत होते की तो कसा मेला, तो देवाला प्रिय कसा झाला, आता पप्पांना काय आघात झाला हे आम्ही त्यांना काय सांगणार. पण वहिनीचे गायब होणे आता आम्हाला त्रास देत होते. सर्वजण वहिनीबद्दल विचारत होते. आम्ही वहिनीच्या आईवडिलांना विचारले, तुमची मुलगी कुठे गेली, तर ती म्हणाली की ती आमच्या घरी आली नाही. त्यांना वहिनीचा राग आला होता असे वाटत होते, पण त्यांनी राग आमच्या समोर दाखवला नाही. हे सर्वजण आपल्या मुलीच्या विरोधात काहीच बोलत नव्हते, पण त्यांना काळजी का वाटत होती. माझ्या वडिलांचे अंतिम संस्कार झाले होते. सर्व पाहुणे घरातून निघून गेले होते, मात्र वहिनी सकाळपासून बेपत्ता होती. मनात एक विचार आला की मी पप्पांच्या खोलीत जाऊन त्यांच्या आठवणी ताज्या करेन. त्यांची खोली, त्यांचे सर्व सामान आणि वस्तू बघेन आणि पप्पांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांच्यावर लावलेल्या आरोपाच्या तळाशी जाऊन पोहोचेन. पण आत गेल्यावर मला समोर जमिनीवर एक स्लिप पडलेली दिसली, ज्यावर लिहिले होते, बेटा तुझी बायको बरी नाही. मी तिला तिच्या प्रियकरासह रंगेहात पकडले होते आणि ती तिच्या प्रियकराशी बोलत होती की मी माझ्या पतीला रोज झोपेच्या गोळ्या मिसळून दूध प्यायला लावते, जेणेकरून मी तुला भेटू शकेन आणि मला माझा नवरा अजिबात आवडला नाही. पण जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी त्याच्या घरातील सर्व सोने चांदी लुटून तुझ्यासोबत पळून येईन. काही दिवस थांब. हे सर्व वाचून मला धक्काच बसला. मग आम्ही आमच्या वहिनीचा शोध घेऊ लागलो. आम्ही आमच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात व्यस्त असल्यामुळे ती आमच्या घरातील सर्व दागिने घेऊन पळून गेली होती. आम्ही आमच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात होतो आणि ती संधी साधून तिच्या प्रियकरासह पळून गेली. आम्ही तिला सकाळी हॉस्पिटलमध्ये भेटलो. तिला झटका आला होता आणि ती तिच्या हातापायासह पूर्णपणे असहाय्य होती आणि तिला बोलताही येत नव्हते, कारण तिचा प्रियकर तिचे सर्व दागिने, सोने चांदी आणि पैसे घेऊन तिथून पळून गेला होता. तिला नवी दिल्लीत रस्त्याच्या मधोमध सोडण्यात आले. ती ना घरची होती ना बाहेरची. या धक्क्यामुळे तिला अर्धांगवायूचा झटका आला. तेव्हाच कोणीतरी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले. ती तिथे जीवन मरणाची लढाई लढत होती आणि तिला आपला गुन्हा कबूल करायचा होता, कारण तिने तिच्या देवासमान वडिलांवर किती घाणेरडा आरोप केला होता हे तिला समजले होते. आम्ही तिथे पोचलो तेव्हा माझी वहिनी हॉस्पिटलच्या बेडवर पडून वेदनेने ओरडत होती. माझा भाऊ तिला रागाने म्हणाला, उभी राहा.
तुला तुझ्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. तिच्या कमरेखालच्या भागाने काम करणे बंद केले होते. माझ्या भावाचे म्हणणे ऐकून आम्ही सगळेच स्तब्ध झालो. वहिनी एवढ्या लवकर देवाच्या तावडीत येतील याची कल्पनाही केली नव्हती. वहिनीची अवस्था काय आहे हे एकाही डॉक्टरला कळू शकले नाही. सगळे म्हणाले आता आयुष्यभर खाटेवर असेच राहावे लागेल, त्यांच्यावर कोणताही उपचार नाही. वहिनी रात्रंदिवस कॉटवर पडून राहायची. आता तर तिचे रूपही एका बाजूने बिघडत चालले होते. आई तिच्यावर खूप रागवली. एके दिवशी आई चिडली आणि भावाला म्हणाली की त्या बाईला आमच्या घरातून हाकलून दे. आई वहिनीला सांगू लागली की तू हे घर उद्ध्वस्त केले आहेस, देवाच्या फायद्यासाठी आता आम्हाला सोड. आईने हे सांगितले, पण पुढच्याच एका गोष्टीने वहिनीने तिला आश्चर्यचकित केले. भावाने सांगितले होते की ती आता एकटी नाही, तिच्या पोटात आणखी एक जीव वाढत होता, जे तिचे स्वतःचे मूल होते, म्हणजे ती भावी आई होणार होती. आई डोकं धरून बसली. परमेश्वरा, तू आम्हाला कोणत्या अडचणीत आणले आहेस. आईचा त्रास साहजिकच होता, पण तरीही तिला तिच्या सुनेची काळजी वाटत होती. तिने आपल्या सुनेला तिच्या खोलीत थांबण्यास सांगितले आणि बाहेर येऊ नकोस असे सांगितले. मी माझ्या पतीच्या अस्थीजवळ जाऊन त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करेन. तू त्या देवासमान सासऱ्यावर नको ते वाईट आरोप केलेस, हा सर्व त्याचाच परिणाम आहे. तुला देवाकडून शिक्षा मिळाली आहे. वहिनी काहीच उत्तर देईना आणि ती काय उत्तर देणार. तिला आता तिच्या कृत्याची लाज वाटू लागली होती. तिला तिच्या कर्माची शिक्षा भोगावी लागली. आईने पतीच्या अस्थि कलशात जाऊन माफी मागितली. माझी वहिनी पूर्णपणे बिघडली होती. तिच्या डोळ्यांच्या बाहुल्याही इकडे तिकडे फिरत होत्या आणि तिचा चेहरा भीतीदायक होत होता. हे सर्व पाहून आम्हाला खूप भीती वाटली. आईच्या प्रार्थनेने काही उपयोग झाला नाही. मग आम्ही एका मोठ्या बाबांकडे गेलो. वहिनीला पाहून तो म्हणाला, बेटा, आता तिच्यावर एकच इलाज आहे. सासऱ्यांवर जेवढे घाणेरडे आरोप केले आहे ते गावातील लोकांसमोर आणि घरातील माणसासमोर सांगावे लागेल. आता सगळ्या लोकांना कसे जमवणार. भावाने विचारले तर तो म्हणाला, म्हणजे या गावात निरपराध लोक आहेत, सगळ्यांना जमवून त्यांच्यासमोर आपला गुन्हा कबूल करावा लागेल. मग तुला सर्वांसमोर विनवणी करावी लागेल आणि देवाकडे क्षमा मागावी लागेल असे आम्हाला वाटते. वहिनीने फक्त वडिलांनाच दोष दिला होता, पण बाबांनी तिला सांगितले होते की तू तुझ्या पतीची माफी माग आणि त्याला फसवू नकोस. या महिलेने सर्वांसमोर सांगितले नाही तर आयुष्यभर तिचा चेहरा असाच राहील. वहिनीला हे सगळं करणं खूप अवघड होतं. शेवटी तिने हिंमत एकवटली, कारण ती खूप अडचणीत होती. तिने सांगितले की लग्नानंतरही ती एका मुलाला भेटायची जो तिचा जुना प्रियकर होता आणि तिच्या पोटातील मूल त्याच्या मालकीचे आहे. तिने माझ्या भावाचा विश्वासघात केला होता. एके दिवशी माझ्या वडिलांनी माझ्या वहिनीला तिच्या प्रियकरासह पकडले. आता वहिनीला भीती वाटत होती की ते आपल्या मुलाला सत्य सांगतील आणि तिचा घटस्फोट होईल, पण वडिलांनी हे केले नाही. यामुळे ते नेहमी चिंतित असायचे. पण वहिनी रात्री उठून वडिलांच्या खोलीत जाऊन आपल्या कृत्याची माफी मागायची. पप्पा तिला म्हणायचे, तू देवाकडे माफी मागून तुझ्या पतीवर प्रेम कर आणि अशा दुष्कृत्यापासून कायम दूर राहा. असे कृत्य कधीही करू नकोस. मी मरेपर्यंत कोणालाही सांगणार नाही. वहिनी अजूनही घाबरत होत्या. पप्पाही गप्प झाले होते. एखाद्या दिवशी त्यांनी हे सत्य सर्वांना सांगितले तर काय होईल. तेव्हा तिने वडिलांवर घाणेरडे आरोप केले. भाऊ रडू लागला. भावाने वहिनीच्या प्रियकराबद्दल ऐकले आणि त्या क्षणी तिला घटस्फोट दिला होता. वहिनी रडत राहिली, पण भावाला तिची दया आली नाही. वहिनीची आईही तिला कंटाळली होती. ती आपल्या मुलीला घ्यायला आली होती, मात्र त्यांनी आपल्या मुलीला रुग्णालयात दाखल केले. मला माझ्या मुलीला आता सोबत ठेवायचे नव्हते. आज या घटनेला 5-6 वर्ष पूर्ण झाली होती. वहिनी गंभीर आजारी होती, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. माझ्या भावाने दुसरं लग्न केलं होतं. आज परिस्थिती खूप चांगली झाली आहे. तिने माझ्या वडिलांशी जे काही केले होते त्याची शिक्षा तिला मिळाली होती.